हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण AP अरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट केलेलं होतं. देन टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट ऑफ एन AP, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ एन AP. ॲप्लिकेशन मीन्स APचा यूज आपल्याला कुठं कुठं करता येईल. बघा, एक सिंपल एक्झाम्पल, आपण रीडिंग करतो. एखादं बुक हातात घेतलं आणि रीड करायचं ठरवलं की हे बुक आपल्याला किती दिवसामध्ये संपवायचं आहे, वाचून पूर्ण करायचं आहे. सपोज 100 पेजेस असतील तर आपल्याला ईच डे आपण 1 पेज जर रीड केलं तर टू कम्प्लीट द रीडिंग द बुक वी हॅव हाऊ मेनी डेज, 100 डेज, म्हणजे 100 दिवस लागतील. समजा आपण आज 1 पेज वाचलं, नेक्स्ट डे 2, थर्ड डे 3, फोर्थ डे 4 पेजेस, म्हणजे ज्या दिवशी आपण बुक घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा एक पेज आपण जर वाढवत गेलो, नंबर ऑफ पेजेस जे आपण रीड करणार आहे, तर मग ते 100 पेजेसचं बुक कंप्लीट व्हायला किती दिवस लागतील हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. आणि इथं आपण जे पेजेस डे बाय डे वाढवत चालू आहे रीडिंग करायचं, वाचायचं, ते जे नंबर ऑफ पेजेस जे आहेत ते AP मध्ये मिळतील. फर्स्ट डे 1 पेज, 2 पेज, 3 पेज, लाईक दिस. और एखादं झू आहे, झू प्राणी संग्रहालय आहे आणि त्या ठिकाणी येणारं जे पब्लिक आहे ते पब्लिक आज जस्ट ओपनिंग केलेलं आहे. फर्स्ट डे किती पब्लिक येतील? 10 येतील. सेकंड डे 20 येतील. थर्ड डे 30 येतील. म्हणजे डेली 10 पब्लिक तिथं व्हिजिटर्स जे आहेत त्या झूला येणारे ते वाढत जर गेले तर नंबर ऑफ डेली व्हिजिटर्स आर इन AP मध्ये आपल्याला मिळेल. मग टोटल मंथ एंडला किती व्हिजिटर्स येतील या टाईपचा क्वेश्चन आहे. आणि मॅक्झिमम सेविंगच्या बाबतीत बरेच लोक सेविंग करतात, मंथली सेविंग करतात, काही लोक इयरली सेविंग करतात. तुम्ही जे अमाऊंट सेविंग करताय, तुम्ही ठरवलं की मी आज 10 रुपीज सेविंग करणार आहे, टुमारो 5 रुपये वाढवणार लागतात, 15 रुपीज. डे आफ्टर टुमारो पुन्हा 5 रुपीज आपण वाढवणार आहे आणि 20 रुपीज मिळतील. म्हणजे 10 रुपीज, 15 रुपीज, 20 रुपीज या पद्धतीनं जर आपण दररोज सेविंग करत गेलं तर मग मंथ एंडला किती अमाऊंट होईल आपली हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येईल. म्हणजे डेली सेविंग जे आपण करणार आहे ते आपल्याला AP मध्ये मिळतील. 10 रुपीज, 15 रुपीज, 20 रुपीज, 25 रुपीज या पद्धतीनं मंथ एंडला और इयर एंडला किती रुपीज टोटल कलेक्शन होईल हे आपण फाइंड आउट करू शकतो. आणि त्यानंतर स्पेसमध्ये रॉकेट लॉन्च करतो आपण. रॉकेट लॉन्च करत असताना अर्थपासून रॉकेट लॉन्च केल्यानंतर त्याचा स्पीड किती आहे, त्यानंतर पुढं आणखीन स्पीड वाढवला, म्हणजे काही किलोमीटर गेल्यानंतर त्या रॉकेटचं स्पीड 1000 किलोमीटरने वाढवलं किंवा 1000 किलोमीटरने 100 किलोमीटरने जर वाढवलं, 1000 किलोमीटरने वाढवलं, तर मग टार्गेट जे आहे, ज्या ठिकाणी रॉकेट लॉन्च करायचं आहे तिथं पोहोचायला किती दिवस लागतील. तर स्पेस रिसर्चमध्ये या APचा यूज केला जातो. डेली लाईफमध्ये आपण अनेक एक्झाम्पल्स, एक सिंपल एक्झाम्पल, एक आपण वृक्षारोपण करा, झाडे लावा, झाडे जगवा असं म्हणतो आणि बऱ्याच ठिकाणी जंगलतोड चालू आहे. आता एक खूप मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये समजा 1 लाख झाड आहे, 1 लाख झाड आहे आणि डेली त्या ठिकाणी झाडं तोडली जातात. त्यानंतर सुरुवातीला समजा दररोज 100 झाडं तोडतात, मग दररोज एक 5 झाडं तोडण्याचं प्रमाण वाढवलं. आज 100 तोडले, उद्या 105, 120, 125 या पद्धतीनं जर वृक्ष तोड जर झाली, ट्रीज कटिंग करायचं जर ठरवलं शासनाने, शासन म्हणजे जे बिझनेस करतात आणि ते त्याचं टेंडर वगैरे निघतं आणि त्या पद्धतीनं जर करत असतील तर मग ते जंगल नष्ट व्हायला किती दिवस लागतील. किंवा काही लोक गैरमार्गाने सुद्धा या पद्धतीनं काम करतात, तर आपल्याला जंगलतोडकडे जायचं नाही. किंवा पॉप्युलेशनचं ग्रोथ सुद्धा किती आहे. एखाद्या सिटीमध्ये वर्षाला समजा पॉप्युलेशन एक 500 लोक वाढत असतील
आज त्या सिटीचं पॉप्युलेशन सपोज एक 1 लाख पॉप्युलेशन आहे आणि डेली 500 पीपल्स, डेली नाही इयरली जर त्याच्यामध्ये वाढत असतील तर आफ्टर 10 इयर्स त्या सिटीचं पॉप्युलेशन किती असेल? ॲक्च्युली इयरली 500 नाही वाढणार, 5,000 10,000नेच वाढतील. तर तिथं पॉप्युलेशन मग आफ्टर 10 इयर्स किती असेल? अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ऑर क्वेश्चन्स आहेत, असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ NEP म्हणजे या हेडिंगखाली आपल्याला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. खूप सिंपल भाग आहे. प्रॅक्टिस सेट 4.4 मधील आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. 3 or 4 एक्झाम्पल बघूया. हाफ ॲन आवरमध्ये 40 मिनिट्सचा हा व्हिडिओ मी तयार करणार आहे आणि किती एक्झाम्पल्स होतात तेवढे मी तयार करतो. आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ केअरफुली बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटीस मिळेल. बघा आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये जाऊया. बुक ओपन करा. प्रॅक्टिस सेट 3.4. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. On 1st January 2016, Sonika decide to save ₹10, ₹11 on second day and ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? आता इथं सोनिका नावाची एक व्यक्ती आहे आणि ती काय करते? सेविंग करते. आणि इयर कोणतं निवडलेलं आहे बघा? 2016. इयर कोणता आहे? 2016. 2016च्या 1st जानेवारी म्हणजे त्या इयरचं फर्स्ट डे शी सेव्स ₹10 अँड सेकंड डे 11 अँड थर्ड डे 12. म्हणजे डेली सेविंग जी सोनिका करणार आहे, सोनिका एक रुपयाने काय वाढत चाललेलं आहे, एक रुपये इन्क्रीज होत चाललेलं आहे. मग आपण पहिल्या दिवशी बघा फर्स्ट डे किती आहे? 10 रुपीज, सेकंड डे 11 रुपीज, थर्ड डे 12, नंतर 13, 14 या पद्धतीनं ती सेविंग करत जाणार आहे. आणि तुम्ही जर हे सिक्वेन्स जर बघितलात तर इथं कॉमन डिफरन्स जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला ते कॉमन डिफरन्स किती मिळतं? 1 मिळतं. म्हणजे सोनिका जे सेविंग करणार आहे ते सेविंग 80 आहे. आणि 31st 2016. मग आता नंबर ऑफ डेज, हे नंबर ऑफ टर्म्स किती आहे? तर 2016 इज डिव्हिजिबल बाय 4, लीप इयर अँड नॉन लीप इयर या गोष्टीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. मग 2016 जे आहे हे डिव्हिजिबल बाय 4 आहे. याला 4 ने डिवाइड करता येतं, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. आणि सो देअरफॉर 2016 इज लीप इयर. कॉमनली आपण एका इयरमध्ये किती डेज आहेत म्हणतो? आपण 365 डेज आहेत म्हणतो. बट इन लीप इयर देर आर 366 डेज. मग क्वेश्चन जेव्हा तुम्ही रीड करताय त्यावेळेस तुम्ही लक्ष द्या की आपल्याला जो इयर दिलेला आहे त्या इयरमध्ये डेज किती आहे. सोनिका किती डेज सेव्हिंग करणार आहे? तर सोनिका 360 डेज सेव्हिंग करणार आहे. 365 नाही, बिकॉज 2016 इज लीप इयर. याला 4 ने डिव्हिजिबल होतं बघा. डिवायडेड बाय 4, 4 1 4, 4 5 20, 1 ला डिवाइड करता येते म्हणून 0, 4 4 16. म्हणजे 2016 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 ने डिवाइड करता येतं. आणि त्यामुळं 2016 हे काय आहे? लीप इयर आहे. म्हणजे 2016 मध्ये नंबर ऑफ डेज किती आहे? करेक्ट, 366 डेज आहे. मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा बघा सोनिका काय करते? सेव्हिंग करते. आता ऑन 1st जानेवारी 2016 सोनिका डिसाइड टू सेव्ह ₹10, ₹11 ऑन सेकंड डे अँड ₹12 ऑन थर्ड डे. If she decide to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? आता बघा सोल्युशन लिहित असताना
व्हिडिओज तुम्ही बघत असाल और अनेक बुक रेफर करता, तर ॲन्सर रायटिंग करण्याचं सिस्टीम प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण टार्गेट जे आहे एक्झाम्पल सॉल्व करायचं, तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये जे सिम्पल वाटतं त्या पद्धतीनं सेंटेन्स तयार करण्याचं प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला वर्ड एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व करत असताना अडचण येणार नाही. आता काही बुकमध्ये लिहिलेलं असतं की सोनिका सेव्ज ₹10 ₹11, जसं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तेच सेंटेन्स यूज करतात आणि राईट डाऊन करतात. आपण सिम्पल लँग्वेजमध्ये आपला ॲन्सर जर राईट डाऊन करायचं ठरवलं तर आपल्याला ते अंडरस्टँडिंग व्यवस्थित होतं. त्यानंतर थोडंसं ॲन्सरचं लेंथ वाढेल, बट तुम्हाला ते क्वेश्चन व्यवस्थित समजेल आणि तुम्ही जे ॲन्सर लिहिणार आहे ते काही दिवसानंतर पुन्हा रिपीट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला तो क्वेश्चन व्यवस्थित कळेल. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे, सोनिकाचं जे सेविंग आहे ते सेविंग आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. बघा, सोनिका डेली सेविंग इन रुपी ॲज बिलो. बघा मी काय लिहितोय, सोनिकाज डेली सेविंग इन रुपीज. डेली सेविंग ती रुपयामध्ये करते आणि ॲज बिलो. फर्स्ट डे बघा ₹10, 11, 12, 13, 14 लाईक दिस. आता हिअर बघा, आता आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचं आहे बिकॉज हे सेविंग जे आहे ते एपी म्हणून क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. मग फर्स्ट इथं आपल्याला सिक्वेन्स मिळालं आहे आणि हे सिक्वेन्स एपी आहे अगोदर आपल्याला लिहायचं आहे. मग इन वर्ड लिहा तुम्ही, काय लिहिता येईल आपल्याला, हिअर डिफरन्स बिटवीन एनी टू टर्म इज कॉन्स्टंट असं सुद्धा लिहिता येईल डायरेक्ट. बघा, हिअर डिफरन्स बिटवीन एनी टू टर्म्स, इथं ॲक्च्युली कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स लिहायला पाहिजे, एनी टू टर्म्स इज कॉन्स्टंट. आता बऱ्याच जणांना असं सेंटेन्स लिहिल्यानंतर कळत नाही, त्यामुळं मी काय करतो तर असं सेंटेन्स न लिहिता आपण कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असं न लिहिता आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउटच करूया ना. हिअर कॉमन डिफरन्स that is 11 minus 10. बघा, कॉमन डिफरन्स फाइंड आउट करताना काय करतो आपण, नेक्स्ट टर्म मायनस बिफोर टर्म, d इज इक्वल टू 11 minus 10 that is 1. आणखीन एक कॉमन डिफरन्स फाइंड आउट करूया. 11 नंतरचं नेक्स्ट टर्म आहे 12 minus 11 that is also 1. So therefore common difference t is equal to 1 is constant आहे. So therefore 10, 11, 12, 13, 14 is an 80. मिळाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की सोनिका जे सेविंग करते 31 डिसेंबर ऑफ 2016, म्हणजे 31 डिसेंबर म्हणजे 2016चं लास्ट डे. मग हे नंबर ऑफ डेज किती आहे बघा. सो देअरफॉर आता बघा, फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू हाऊ मच 10. कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 1. इन 2016 there are 366 days. 366 days. So therefore n is equal to 366 and आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल सेविंग. टोटल सेविंग म्हणजे यस 366 इज इक्वल टू क्वेश्चन. बघा इथं मी काय काय लिहिलेलं आहे हे थोडंसं नीट आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा राईट डाऊन करा, म्हणजे आपल्याला S366 फाइंड आउट करायचं. ओके, इथंपर्यंत कळलं. सो देअरफॉर
सम ऑफ और डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहूया Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू म्हणजे असे हे टोटल किती टर्म्स मिळतील आपल्याला तर हे टोटल 366 टर्म्स आहेत 10 11 12 13 14 अँड सो ऑन हे टोटल किती टर्म्स आहेत 366 टर्म्स आहेत म्हणजे नंबर ऑफ टर्म्स आहेत 366 आणि त्या सर्वांचं सम पाहिजे म्हणजे यस 366 फाइंड आउट करायचं फॉर्म्युला लिहिलेला आहे आता व्हॅल्यू पुट अप करूया आपण यस 366 इज इक्वल टू 366 अपॉन 2 in bracket 2 into 10 plus 366 minus 1 into 1 यांची व्हॅल्यू काय आहे यांची व्हॅल्यू नंबर ऑफ डेज 366 ए ची व्हॅल्यू आहे 10 फर्स्ट टर्म एम ची व्हॅल्यू आहे 366 आणि डी ची व्हॅल्यू आहे 1 या पद्धतीने व्हॅल्यू पुट अप करा आता सिम्प्लिफाय करायचं आहे इज इक्वल टू डिवाइड करूया 2 ने 2 1 ला 2 2 1 ला 2 1 रिमेन्स 3 ला 2 ने डिवाइड केलं एक शिल्लक राहिले रिमेन 1 नेक्स्ट नंबर 6 आपण घेतलं 16 झाले 2 8 जा 16 अँड 2 3 जा 6 म्हणजे 183 इन ब्रॅकेट 10 into 2 20 प्लस 366 minus 1 365 into 1 केलं की तेवढं होतं 365 is equal to 183 into 365 into plus 20 how much 385 आता मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन केअरफुली करा आणि हे मल्टिप्लिकेशन आपण एका साइडला पेन्सिलने करूया 385 into 183 3 5 जा 15 कैरी 1 3 8 जा 24 प्लस 1 25 कैरी 2 3 3 जा 9 प्लस 2 11 नेक्स्ट आता 8 ने मल्टीप्लाई करायचा आहे क्रॉस करा और 0 घ्या 8 5 जा 40 कैरी 4 8 8 जा 64 प्लस 4 68 कैरी 6 8 3 जा 24 प्लस 6 30 पुन्हा आता 1 ने मल्टीप्लाई करायचे 1 5 जा 5 1 8 जा 8 1 3 जा 3 5 5 4 10 70,455 म्हणजे काय काय मिळालं बघा रुपीज सो देयरफॉर यस 366 is equal to rupees 70,455 आता लास्टला इन वर्ड आपल्याला आन्सर लिहायचं आहे क्वेश्चन मध्ये नेमकं काय विचारलेलं आहे ते सेंटेन्स काय बघा Then on 31st December 2016 what would be her total saving her so therefore her total saving on 31st December 2016 is rupees 70,455 तुम्हाला ईच अँड एव्हरी एक्झाम्पल मध्ये लास्टला इन वर्ड आन्सर राईट डाऊन करायचा हे लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी मी बघतो की इथंपर्यंत सॉल्व्ह करतात आणि लास्टला कुठलाही क्वेश्चन असू दे ते जॉमेट्रीमध्ये असू दे और अल्जेब्रामध्ये असू दे इन वर्ड आपल्याला काय राईट डाऊन करायचं असेल आन्सर तर क्वेश्चन केअरफुली रीड करा आणि आपल्याला जे लिहायचं आहे ते व्यवस्थित इन वर्ड लास्टला आन्सर लिहित चला या पद्धतीनं हे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या और व्हिडिओ पॉज करून हा भाग सगळा लिहून काढा आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया मी बोर्ड स्वच्छ करेपर्यंत तुम्ही सेकंड एक्झाम्पल वाचा काय दिलेलं बघा एक्झाम्पल
बघा सेकंड एक्झाम्पल काय आहे, अ मॅन बॉरो ₹8,000 and agree to repay with a total investment of ₹1,360 in 12 monthly installment, each installment being less the preceding one by ₹40. Find first and last installment. आता बघा एक पर्सन आहे आणि ते पर्सन काय करत आहे, बँकेकडून पैसे घेतलेले ₹8,000 इंटरेस्ट आणि कमिटमेंट केलेलं आहे की टोटल इंटरेस्ट जे पे करणार आहे ते 1,360 आणि किती मंथमध्ये, 12 मंथमध्ये ते रिपे करायचं आहे. आता इन्स्टॉलमेंट जे आहे ते इन्स्टॉलमेंट करत असताना फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड नेक्स्ट इन्स्टॉलमेंट याच्यामध्ये काहीतरी म्हणजे कॉन्स्टंट आहे का ते नाही. तर ईच इन्स्टॉलमेंट नेक्स्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते आधीपेक्षा ₹40 काय लेस आहे, कमी आहे. लक्षात येते का? म्हणजेच सपोज आता हे एक्झाम्पल बाजूला ठेवा, मी बँकेकडून सम अमाऊंट बाय इंटरेस्ट घेतलेला आहे आणि माझं इन्स्टॉलमेंट असं आहे, सपोज मी या मंथमध्ये समजा एक 1,500 रिपे करतो, नेक्स्ट मंथमध्ये ₹100 मला कमी भरायचे म्हणजे इंटरेस्ट कमी होतो, तर 1,400. देन नेक्स्ट मंथमध्ये काय असेल माझं इन्स्टॉलमेंट 1,300. तर अशा पद्धतीने इन्स्टॉलमेंट मी जर करत गेलो तर आपल्याला हे जे सिक्वेन्स मिळणार आहे हे काय मिळेल, AP मिळेल. लक्षात येते का बघा. मग आता इथं इन्स्टॉलमेंट जे दिलेलं आहे त्याचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आहे हेच आपल्याला फाइंड आउट करायचं, फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे ते पर्सन जे बँकेला फर्स्ट इन्स्टॉलमेंट रिपे करणार आहे किंवा भरणार आहे ते अमाऊंट आपल्याला माहीत नाही आणि त्याच्यासाठी आपण कन्सिडर केलं A. आणि नेक्स्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते ₹40 लेस आहे. म्हणजे डीची जी व्हॅल्यू मिळणार आहे, कॉमन डिफरन्स काय मिळेल बघा. एखादं AP जर वाढत चाललं म्हणजे 2, 4, 6, 8 इथं काय इन्क्रीज होत चाललेलं आहे, नंबर जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. मग इथं D काय मिळतं बघा आपल्याला, D काय मिळतं 4 - 2 2, 6 - 4 2 म्हणजे पॉझिटिव्ह मिळतं. आणि जेव्हा एखादं AP सपोज एक AP आहे 16, 13, 10, 7 या पद्धतीनं, मग अशा एक्झाम्पलमध्ये कॉमन डिफरन्स काय, नेक्स्ट टर्म आधीच्या टर्मपेक्षा लहान आहे, लेस आहे. मग अशा वेळेस आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळतं बघा, -3 मिळतं. म्हणजे नेक्स्ट नंबर लेस होत जर गेलं तर आपल्याला कॉमन डिफरन्स निगेटिव्ह मिळतं आणि जर टर्म्स वाढत गेले तर D पॉझिटिव्ह मिळतं. मग इथं इन्स्टॉलमेंट जे आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट तर दिलेलंच नाही, म्हणजे A ची व्हॅल्यू दिलेली नाही, बट त्यांनी सांगितलेलं की ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹40. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स जे आहे ते -40 मिळेल. ओके, हे लक्षात आलं. मग आता बँकेकडून घेतलेलं अमाऊंट आहे 8,000 आणि इंटरेस्ट आहे 1,360. म्हणजे टोटल किती रिपे करणार आहे हे आपल्याला आधी लिहावं लागेल. सपोज सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. सपोज फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹A. फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आहे, ₹A आपण सपोज केलं. त्यानंतर टोटल अमाऊंट टू रिपे किती मिळेल बघा,
8,000 प्लस इंटरेस्ट रिपे किती करायचं आहे बघा 8,000 and 1,360 हे इंटरेस्ट आहे, हे कॅपिटल अमाऊंट आहे आणि हे इंटरेस्ट आहे आणि टोटल प्रिन्सिपल अमाऊंट आहे आणि इंटरेस्ट आहे. टोटल किती मिळेल बघा 0 + 0 6 + 0 3 + 0 and 1 + 8 9 रुपीज 9,360. हे किती मंथ मध्ये टोटल अमाऊंट रिपे किती मंथ मध्ये इन्स्टॉलमेंट करायचं आहे 12 मंथ. बघा टोटल नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 12. So therefore S12 is equal to rupees 9,360. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहे 12 आहे आणि सो therefore S12 is equal to rupees 9,360. आता काय म्हटलेलं आहे सो नाव each installment being less than आम्ही क्वेश्चन मधलं सेंटेन्स यूज करतोय each installment being less the preceding installment rupees 40. So therefore D is equal to काय मिळेल बघा D is equal to -40. बघा आपण जे क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला दोन गोष्टी इथं मिळाल्या. फर्स्ट टर्म A number of installment this is equal to n is equal to 12. then टोटल अमाउंट जे रिपे करणार आहे ते आहे 9,360 दॅट इज S12 इन्स्टॉलमेंटचं टोटल अमाउंट आहे 9,360. त्यानंतर आपल्याला डी मिळालं -40. सो देयरफॉर किंवा नाव Sn is equal to n/2 in bracket 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आहे. आता Sn ची व्हॅल्यू किती आहे बघा Sn ची व्हॅल्यू म्हणजे S12 is equal to 12/2 in bracket 2a plus 12 minus 1 into common difference -40. S12 इन्स्टॉलमेंट आहे यांची व्हॅल्यू आहे 12. सो देयरफॉर नेक्स्ट काय मिळेल बघा आपल्याला S12 ची व्हॅल्यू किती आहे बघा टोटल अमाउंट रिपे केलेलं किती आहे 9,360. 9,360 इज इक्वल टू 12 ला 2 ने डिवाइड केलं 6 in bracket 2a plus 12 minus 1 11 into -40. चॉकपीस घेतो एक मिनिट. आता 6 आहे ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे 6 आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करूया 9,360 upon 6 is equal to 2a 11 minus -40 that is -440. या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह मिळेल. 6 ने डिवाइड करूया 6 1 जा 6 6 1 जा 6 3 रिमेन्स 33 झाले 6 5 जा 30 पुन्हा 3 रिमेन्स 33 होते 6 6 जा 36. So therefore 1,560 is equal to 2a minus 440.
सो देअरफॉर निगेटिव्ह 440 आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करूया, प्लस 440 इज इक्वल टू 2a. दोघांचं ॲडिशन करूया. 0 प्लस 0, 4 प्लस 6, 10, कॅरी 1, 4, 1, 5, 5 प्लस 5, 10, कॅरी 1, 1 प्लस 1, 2. 2000 is equal to 2a. So therefore a is equal to how much? 2000 divided by 2. आणि 2000 ला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळेल? 1000. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट हाऊ मच? 1000. देन 12th इन्स्टॉलमेंट किंवा लास्ट इन्स्टॉलमेंट, लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं? T12 आणि Tn चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. सो देयरफॉर T12 इज इक्वल टू फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000 रुपीज प्लस n 12 मायनस 1 म्हणजे 11 इंटू निगेटिव्ह 40. 1000 मायनस 440 सबट्रॅक्शन करा, आपल्याला व्हॅल्यू मिळेल. सबट्रॅक्शन केल्यानंतर व्हॅल्यू मिळेल 560. 1000 मायनस 440 सबट्रॅक्शन करा, 560 मिळेल. मग लास्टला आन्सर घेऊया. सो देयरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज 1000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज 560. त्या पद्धतीनं लास्टला इनवर्ट आन्सर लिहा. द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 1000 रुपीज अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज 560. तुम्ही लिहून काढा ते. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल. सचिन इन्व्हेस्टेड in a national saving certificate scheme. In the first year he invested rupees 5000. In the second year rupees 7000. In the third year rupees 9000 and so on. Find the total amount that he invested in 12 year. आता हा सचिन जो आहे तो किती इयर इन्व्हेस्टमेंट करतोय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, त्याला शॉर्टकटमध्ये NCS असं सुद्धा म्हणतात. तर तो 12 इयर्स सेव्हिंग करतो. मग फर्स्ट इयरला आता बघा, इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इन ईच इयर ॲज बिलो. आपण जर असं सेंटेन्स राईट डाऊन केलं तर आपल्याला काय मिळेल? Investment of Sachin in National Saving Scheme, National Certificate Scheme (NCS). Investment of Sachin in National Certificate Scheme in each year as फर्स्ट इयरला तो किती इन्व्हेस्टमेंट करतोय? तर बघा, फर्स्ट इयरला तो रुपीज 5000 ब्रॅकेटमध्ये लिहूया. इन रुपीज 1000 तो सेव्हिंग करतोय. नेक्स्ट इयरला किती रुपीज सेव्हिंग करतोय तो? 5000 7000 1000 नाही 5000.
5,000, next year 7,000, 9,000, and so on. Here common difference D is equal to 7,000 minus 5,000, that is 2,000. आणखीन एक कॉमन डिफरन्स फाइंड आउट करूया आपण. 9,000 मायनस 7,000, दॅट इज ऑल्सो 2,000. लक्षात येते का बघा. तर इथं जे सचिनचं इन्व्हेस्टमेंट आहे ते एपी आहे ते आपल्याला मिळालं. सो देअरफॉर कॉमन डिफरन्स डी इज कॉन्स्टंट. So therefore 5,000, 7,000, 9,000 and so on is an AP. फर्स्ट कुठलंही एक्झाम्पल असू दे, ज्या एक्झाम्पलमध्ये एपीचा उल्लेखच नाही, एपी तिथं दिलेलंच नाही, अशा एक्झाम्पलमध्ये फर्स्ट तुम्हाला काय लिहायचं असतं, सिक्वेन्स लिहायचं असतं. आणि सिक्वेन्स लिहून ते सिक्वेन्स एपी आहे हे आपल्याला अगोदर लिहावं लागणार आहे. मग नंतर जे क्वेश्चन विचारलं आहे त्या क्वेश्चनकडे आपल्याला जायचं, म्हणजे नेमकं त्या क्वेश्चनमध्ये जे क्वेश्चन विचारलेलं आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. आता बघा, सो देअरफॉर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 5,000, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 2,000. आता टोटल इन्व्हेस्टमेंट नंबर ऑफ टर्म्स किती, एन इज इक्वल टू 12. तो 12 इयर्स काय करतो, इन्व्हेस्टमेंट करतोय. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 12 इयर्समध्ये झालेलं त्याचं टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ए इज इक्वल टू 5,000, डी इज इक्वल टू 2,000, कॉमन डिफरन्स नंबर ऑफ इयर्स 12 आणि 12 मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर एस एनचा फॉर्म्युला यूज करा. एस एन इज इक्वल टू n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. वैल्यू पुट अप करा. S12 is equal to 12 upon 2 in bracket 2 into first term 5,000 plus 11 n minus 1 म्हणजे 12 minus 1 11 and common difference 2,000. Twelve upon 2, 6, 2 1 are 2, 2 6 are 12. Yes, 12 is equal to 6 in bracket 2 into 5,000. How much? 10,000 plus 11 into 2,000. That is 22,000. Simplify केले लक्षात आलं का बघा. 5,000 into 2, 10,000 and 11 into 2,000, that is 22,000. So therefore S12 is equal to 6 into त्या दोघांचं सम किती 22,000 plus 10,000, that is 32,000. So therefore S12 is equal to 30, 6 2 are 12, carry 1, 6 3 are 18 plus 1 19. 1,92,000 is his total investment in national certificate scheme. म्हणजे NCS मध्ये तो टोटल किती सेव्हिंग करतोय, तर टोटल सेव्हिंग आपल्याला मिळालं किती बघा 1,92,000 एवढं तो सेव्हिंग करतो. लास्टला मग आन्सर लिहा. सचिन इन्व्हेस्टेड, सो देअरफॉर सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 1,92,000
इन 12 years. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 3.4 मधील आपण या व्हिडिओमध्ये 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. नेक्स्ट 3 एक्झाम्पल 4, 5 आणि 6 3 एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. याच ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.